व्यक्ती गरीब असो की श्रीमंत असो, तो आपल्या मुलाच्या भविष्यासाठी चांगलाच विचार करतो. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येतील या अपेक्षेने त्याचं काम सुरू झालेलं असतं. अशाच प्रकारे मोलमजुरी करून संसार चालविणारा एक व्यक्ती तिच्या पत्नीला म्हणतो की आपण खूप मेहनत करतोय, पण माझ्या मुलाला अशा प्रकारे मेहनत करून देणार नाही. तो भविष्यात खूप मोठा नोकरदार झाला पाहिजे. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले तरच आपल्याही आयुष्यात चांगले दिवस येतील. त्यासाठी मुलाला खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं. त्याच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची कमतरता पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग त्याला जर गावात ठेवले तर गावात काही शिक्षण व्यवस्थित नाही, त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. चांगले शिक्षण मिळवण्यासाठी त्याला शहरात ठेवावं लागेल. मी काही रक्कम जमा केली आहे, ती मुलाच्या शिक्षणासाठी पुरेशी आहे. शहरातील हॉस्टेलवर ठेवून तेथील एक चांगल्या शाळेत त्याला ॲडमिशन करतो असं म्हणून 6 वर्षाच्या मुलाला घेऊन वडील नवीन कपडे घालतात, त्याला व्यवस्थित खायला प्यायला वस्तू सोबत घेतात आणि 6 वर्षाचा मुलगा आणि वडील हे शहराच्या दिशेने निघतात. रस्त्याने प्रवास करताना सुद्धा वडिलांनी त्याला जे पाहिजे, जो काही मुलगा मागत होता तो त्याला देण्याचा प्रयत्न केला. मुलगा जे काही मागत होता वडील त्याला घेऊन देत होते. 2-3 तास झाल्यानंतर सदरील व्यक्ती त्या मुलाला घेऊन सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पोहोचला आणि कराड येथून वाहत असलेली कृष्णा नदीचं नयनरम्य दृश्य बाप लेक पाहू लागले. मोठ्या पुलावरून वडील त्या मुलाला कृष्णा नदीचे पात्र दाखवत होते. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून अचानकच त्या 6 वर्षाच्या मुलाला वडिलांनी त्या कृष्णेच्या पात्रात ढकलून दिलं. नदी पात्रात ढकलून दिल्यानंतर त्यांनी मागे पण पाहिलं नाही आणि थेट गावात पोहोचला. पत्नीनं मुलाविषयी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की त्याला खूप चांगली शाळा आणि हॉस्टेल देखील खूप सुंदर प्रकारे मिळालेलं आहे. आता त्याच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील आणि त्याच्यामुळं आपल्याही आयुष्यात आता आणि संसारात आनंदाचे दिवस येतील. 1-2 आठवडे झाल्यानंतर पत्नीने मुलाला बोलण्याची इच्छा व्यक्त केली, पण वडिलांनी काही फोन लावून दिला नाही. मग त्यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी त्या मुलाचा वाढदिवस होता. त्या दिवशी आईनं मुलाला बोलण्याचा हट्टच केला, तरी देखील बापाने मुलांना बोलूनच दिलं नाही. त्यानंतर मग आईनं पोलीस ठाणे गाठलं. त्या ठिकाणी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. जेव्हा पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेले तेव्हा यामध्ये जो काही प्रकार समोर आला होता त्यामुळं पोलीस प्रशासन देखील हादरून गेलं. बापानं असं काय केलं होतं? जेव्हापाड प्रेम करणारा बाप अशा भयंकर कारनाम्यामुळे कशामुळे चर्चेत आला होता? बापानं नेमकं असं काय केलं होतं? या पाठीमागं काय राज होतं? या पाठीमागं काय घटना होती आणि काय प्रकार होता जेणेकरून बाप मुलासाठी एवढा हैवान बनला? तेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आता यासाठी आपल्याला जावं लागेल कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामध्ये नागठाणे नावाचं गाव आहे. या गावात मल्लिकार्जुन आरेकरी हा त्याची पत्नी आणि 6 वर्षाच्या मुलाबरोबर राहतो. गेल्या काही वर्षापूर्वी तो सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात शिवळे नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरातून कृष्णा नदी जाते आणि त्यामुळे मल्लिकार्जुन आरेकरी हा या ठिकाणी नदीपात्रातून वाळू उपसण्यासाठी मजूर म्हणून काम करत होता. काम करण्यासाठी कराडला आल्यानंतर तो त्याच ठिकाणी 1-2 आठवडे राहायचा आणि अधूनमधून तो गावाकडे पत्नीला भेटायला जायचा. ज्या प्रकारे त्याचं मजुरीचं काम सुरू झालेलं होतं त्याचप्रमाणे त्याची पत्नी देखील गावाकडे मजुरी करून घरातील सर्व खर्च भागवित होती. याच कालावधीमध्ये मल्लिकार्जुन याची पत्नी गरोदर राहिली. पत्नी गरोदर राहिल्यानंतर मल्लिकार्जुन याला खूप आनंद झाला. लग्न झाल्यानंतर संसारात नवीन व्यक्ती येत असल्यानं तो खूप आनंदी होता. आता काही दिवस कराडमध्ये काम करायचे आणि पुढे गावाकडे जाऊन पत्नी मुलामध्ये ज्या पद्धतीने मल्लिकार्जुन विचार करत होता त्याचप्रमाणे सर्व काही घडून येऊ लागलं होतं. कृष्णा नदीच्या पात्रातून वाळू काढण्याचं काम संपल्यानंतर मल्लिकार्जुन हा गावाकडे गेला. गरोदर असलेल्या पत्नीला काही दिवस त्या ठिकाणी त्याने सेवा केली आणि काही दिवसातच त्या पत्नीला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर सर्व घर आनंदाने फुलून गेलं. मल्लिकार्जुन याने मुलगा झाला म्हणून गावात पाहुणे मंडळी पेढे खाऊ घातले. माझ्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी माझ्या घरात मुलांनी जन्म घेतला असे तो सर्व मित्रांना बोलून दाखवू लागला. आणि ज्या प्रकारे मल्लिकार्जुन हा काम करत होता त्याचप्रमाणे त्याचे मित्रही मोलमजुरी करून संसार चालवत होते. गाव सोडून कुठे जायचं नाही असा निर्णय मल्लिकार्जुन याने घेतला होता आणि त्यानुसार तो गावात जे काही काम मिळेल ते काम त्याच ठिकाणी तो करू लागला. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. आता पत्नीबरोबरही मल्लिकार्जुन याचे सुखाचे दिवस सुरू झाले होते. पण एक दिवस मल्लिकार्जुन याचे मित्र हे घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी मल्लिकार्जुन याच्याकडे चहापाणी केलं आणि 1.5 वर्षाचा मुलगा जेव्हा त्या मित्रांच्या समोर आला तेव्हा मित्रांना धक्काच बसला. कारणही तसेच होते. कारण मल्लिकार्जुन हा मोलमजुरी काम करणारा, पत्नी देखील कृष्णवर्णीय दिसते, मग मुलगा एवढा सुंदर कसा काय जन्माला आला? अशा प्रकारे मित्रांनी मल्लिकार्जुन याला विचारलं तेव्हा सर्वच जण त्या ठिकाणी हसू लागले. थट्टा मस्करीचा विषय हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर ज्यावेळी मल्लिकार्जुन हा बाहेर निघायचा, मित्रामध्ये गप्पा गोष्टी करायचा, त्यावेळेस त्याला मध्येच कोणीतरी मित्र मुलाविषयी टोमणं मारू लागलं. सुरुवातीला या टोमण्याविषयी मल्लिकार्जुनाला काहीच वाटलं नाही, पण एखादी गोष्ट वारंवार आपल्या डोक्यावर कानावर पडत राहिली तर तेव्हा जी खोटी जरी गोष्ट असली तरी ती आपल्याला खरी वाटू लागते.
अगदी त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन याचं झालं होतं. त्याचे मित्र त्याला टोमणे मारत असत, थट्टा मस्करी करत असत, तर मल्लिकार्जुन याच्या डोक्यात देखील वेगळेच विचार येण्यास सुरुवात झाली होती. तो त्याच्या लहान मुलाकडे निरखून पाहू लागला, त्याचा चेहरा पाहू लागला, त्याचा रंग पाहू लागला. या सर्वावरून मल्लिकार्जुन हा विचार करू लागला की जेव्हा आपण कराड या ठिकाणी काम करत होतो त्याचवेळी पत्नी गरोदर राहिली, मग माझ्या पाठीमागं घरात कोणीतरी येत होतं, कारण मुलामध्ये आमच्या दोघांपैकी काहीच गुण दिसत नाहीत. ज्या पद्धतीने मित्रांनी थट्टा मस्करी केली होती तीच थट्टा मल्लिकार्जुन याच्या जिव्हारी लागली होती. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला होता त्याप्रमाणे मुलाचा चेहरा जास्त उजळू लागला होता. त्यामुळे मल्लिकार्जुन याने पत्नीबरोबर कोणत्याही कारणावरून वाद घालायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे पत्नीवर थेट त्याने आरोप केले नाही, पण संशयवृत्तीनं तो त्या ठिकाणी बोलू लागला. पत्नी देखील त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागली. 4 वर्षाचा संसार, 4 वर्षाचा मुलगा झाला होता आणि वाद प्रत्येक दिवस वाढू लागले होते. आणि एक दिवस मल्लिकार्जुन याने पत्नीवर आरोपच केले, मुलगा माझ्यासारखा दिसत नाही, खरं सांग तुझे कुठे काही संबंध आहेत का? मी कामावर गेल्यानंतर घरी कोणी येत होतं का? ज्या प्रकारचे प्रश्न मल्लिकार्जुन विचारत होता त्यावरून पत्नीला खूप राग आला आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर 8 ते 10 दिवस दोघेही एकमेकाला बोलले नाही. पण जेव्हा मुलगा समोर येऊ लागला त्यावेळेस मल्लिकार्जुन याच्या डोक्यात संताप निर्माण होऊ लागला. समाजामध्ये मित्र जे काही सांगत आहेत ते खरोखरच आहे. मल्लिकार्जुन याला आता खात्री पटली होती. त्यामुळे त्याने सुरुवातीला पत्नीबरोबर तर वाद घातला होता, मात्र त्यानंतर त्याच्या डोक्यावर एवढा ताण आला आणि ते मित्राची टोमणं त्याला सतत सतावू लागले. तेव्हा मल्लिकार्जुन याने एक प्लॅन आखला. पत्नीबरोबर चांगले वागायचे, मुलाचेही लाड करायचे, हे सर्व त्याच्या प्लॅनचा एक भाग होता. त्यानुसार मल्लिकार्जुन याने 16 मार्च 2026 रोजी पत्नीला सांगितलं की जे झालं ते झालं, यापुढे मी तुला काहीच बोलणार नाही, पण मुलाच्या भविष्यासाठी त्याला चांगल्या ठिकाणी आपल्याला शिक्षणासाठी टाकावं लागेल. त्याप्रमाणे मल्लिकार्जुन याने मुलाला घेतलं, चांगले कपडे घातले, त्याला खायला देखील चांगलं दिलं. पण तो विजापूरला न जाता थेट सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये ओढोली भिकेश्वर हद्दीत पोहोचला. यापूर्वी तो त्या ठिकाणी वाळू उपसण्याचं काम करत होता, वाळू भरण्याचं काम करत होता. त्यामुळे त्याला ह्या परिसराचा परिचय होता. या परिसरात जर आपण मुलाला संपवलं तर आपल्यावर कोणाचाही संशय येणार नाही, कोणीही शंका घेणार नाही आणि मुलाचा मृत देखील सापडणार नाही, असं त्याच्या मनात विचार होते. आणि त्यानुसार त्याने मुलगा सिद्धार्थ याला कृष्णाच्या पात्रात त्याच ठिकाणी फेकून दिलं. त्यानंतर 18 मार्च रोजी मल्लिकार्जुन घरी पोहोचला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या आईने म्हणजे सिद्धार्थच्या आईने पतीला सांगितलं की मला मुलाला बोलायचं आहे. त्यावेळी मल्लिकार्जुन याने सांगितलं की जर तो तुझ्याशी बोलला तर त्या ठिकाणी तो राहायचा नाही, तो गावाकडे यायचं म्हणेल. त्यामुळे त्याने मुलाशी पत्नीला बोलून दिलं नाही. जवळपास 10 दिवस निघून गेले तरी देखील पत्नीला त्याने बोलून दिलं नाही. मात्र 1 एप्रिल 2026 रोजी सिद्धार्थ याचा वाढदिवस होता. त्यामुळे किमान मला आज तरी माझ्या मुलाशी बोलू द्या असं विनवणी पत्नी करत होती, तरी देखील मल्लिकार्जुन याने पत्नीला बोलून दिलं नाही. त्यावेळी मात्र पत्नीच्या मनात शंका आली आणि तिने थेट विजापूर पोलीस ठाणे गाठले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पती मुलाला घेऊन तर गेला होता, पण तो काय परत एकटाच आला. त्यानंतर माझ्या मुलाचं देखील बोलणं होत नाही, माझा मुलगा खरोखरच बेपत्ता झाला, अशा प्रकारची ती तक्रार होती. त्यानुसार विजापूर पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं होतं. याच दरम्यान कराड तालुक्यातील मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडोली भिकेश्वर गावाच्या हद्दीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रात 18 मार्च रोजी 6 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. मुलाच्या अंगावर नवीन कपडे होते. तो मृतदेह एखाद्या मजूर मुलाचा असावा असा देखील अंदाज येत होता. त्यानुसार पोलिसांनी परिसराच्या वीटभट्ट्या आहेत त्या ठिकाणी देखील विचारपूस केली, कोणाचा मुलगा बेपत्ता झाला आहे का याची देखील चौकशी केली. मात्र मुलाची ओळख पटत नव्हती. कपडे आणि शारीरिक वर्णनावरून तो कर्नाटक येथील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार कन्नड भाषेत माहिती व छायाचित्र नॅशनल क्राईम ब्युरोवर अपलोड करण्यात आली. ज्या पद्धतीची माहिती अपलोड करण्यात आली होती त्यानुसार सिद्धार्थ याच्या वर्णनाशी जुळत असल्यानं विजापूर पोलिसांनी मसूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. एकमेकाच्या समन्वयाच्या तपासातून अखेर मुलाच्या हत्येचं गूढ उकललं होतं. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि मुलगा माझ्यासारखा दिसत नाही, मित्राची टोमणे, हे सर्व त्या मल्लिकार्जुन याच्या डोक्यावर परिणाम करत होतं. आणि याच परिणामातून त्याने मुलाला नदीत ढकलून दिल्याची कबुली देखील दिली. मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार, महेश लांबड, पोलीस पाटील राजू रामगुडे, मदतनीस किशोर कीर्तवडे यांच्यासह विजापूर ग्रामीणचे DYSP TS सुलपी, पोलीस निरीक्षक HB इंगळेश्वर यांनी या गुन्ह्याचा छडा लावला. ज्या मुलावर आपण जीवापाड प्रेम करतो, अगदी लहानाचं मोठं करतो,
ज्या मुलाकडून आपण भविष्याच्या देखील अपेक्षा करतो त्याच मुलाच्या बाबतीत एका निर्दयी पित्यानं केवळ मित्र टोमणे मारतात म्हणून त्याला संपवलं होतं. मित्रांनो, यामधून आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा कोणालाही नाव ठेवायचं नाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील प्रोत्साहन द्यायचं नाही. परंतु ज्या पद्धतीनं मुलाने वडिलांवर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर गेला आणि त्याच्या बाबतीत जे काही हत्याकांड घडलं त्यामुळं खरोखरच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही देखील सतर्क राहा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.